पुष्पा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे भरून कारली। 4 कारली, मीठ, हळद, धना पावडर, किचन किंग मसाला, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, खोबरं, शेंगदाणे, लसूण, अद्रक, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर। कारली ही मी स्वच्छ पहिलेच धुवून घेतलेली आहे। कारल्याचे 2 भाग करायचे। 2 भाग करून कारल्याच्या बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या। कोवळी कारली असेल तर शक्यतो मी काढतच नाही, तशीच कारल्याची भाजी बनवते, पण हे खूप मोठे आहे म्हणून मी काढते। कारल्याच्या बिया काढून झालेल्या आहे। त्यानंतर खोबऱ्याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे, पातळ पातळ। मिक्सरमध्ये पटकन मसाला बारीक होतो त्याच्यामुळे। अद्रक बारीक करून घ्यायचं। गॅसवरती कढई पहिलीच तापत ठेवली होती, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले। शेंगदाणे टाकून खरपूस भाजून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही खरपूस भाजलेले, ते काढून घेते। त्याच्यानंतर तेल टाकायचं, थोडंसं मिरची टाकून लसूण टाकून परतून घ्यायचं गवळगवळ। कढीपत्ता आणि हे फक्त तेलातून काढलेलं आहे मी, कोथिंबीर। त्याच्यानंतर खोबरं गवळगवळ भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर मिक्सरमध्ये मसाला बारीक करायचा। मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि खोबरं हे सगळं बारीक करून घ्यायचं। मसाला बारीक करून झालेला आहे। शेंगदाण्याचा कूट मी पहिलाच बारीक करून घेतला होता। त्याच्यानंतर कोकम घेतलं आहे बाजूला, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला, हळद, मीठ हे सगळे मसाले मी टाकून घेतलेले आणि दोन्ही सगळं मिक्स करून कारली मी 2दा धुवून घेतलेली आहे स्वच्छ। आणि त्याच्यामध्ये दाबून दाबून मसाला भरायचा, चांगला दाबून दाबून भरायचा, जेवढा बसेल तेवढा। आणि कोकम पण टाकायचं आहे आता फोडणीला। त्यानंतर कढई तापत ठेवली होती, त्याच्यामध्ये तेल टाकलं, चांगली तेल तापून दिलं। त्याच्यामध्ये जिरी मोहरीची चांगली फोडणी दिली। त्याच्यामध्ये उरलेला मसाला, कोकम टाकलं आणि थोडंसं तेल कमी पडलं म्हणून तेल पण टाकून परत मसाला फ्राय करते। आणि त्याच्यानंतर भरलेली कारली ते टाकून फ्राय करते। चांगलं फ्राय झालं की मग थोडंसं गरम पाणी टाकून परत हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं। झाकण ठेवून द्यायचं आता। त्याच्यानंतर खोलून पाहायचं, कोथिंबीर टाकून परत व्यवस्थित हलवून थोडंसं किंचित मीठ टाकायचं। माझ्याकडून कमी झालं होतं म्हणून मी टाकून आणि परत हलवून घेते आणि परत झाकण ठेवते। परत खोलून पाहिलं तर मसाला म्हणजे परतून झाला होता व्यवस्थित। परत गरम पाणी करून टाकलेलं आणि परत झाकण ठेवून काढलं मी। मध्ये मध्ये असं 2-3 वेळा मी ते पाहिलेलं आहे कारलं, पाहू शकता तुम्ही। 2-3 वेळा मी ते कारलं पाहिल्यामुळं आता भाजी चांगली होत आलेली भाजी। पाणी सगळं मुरून गेलेलं आहे त्याच्यामध्ये। भाजी पूर्ण झालेली आहे आता। मी ती बाजूला ठेवून देते आणि इकडे भाकरीची तयारीला तवा तापत ठेवला होता। तवा तापतोय तोपर्यंत भाकर मळून घेते मी। ज्वारीची भाकर, आमच्या घरी ज्वारीचीच भाकर खातात, ज्वारीच खातात सगळ्यात जास्त। चांगलं मळून घेतलं की भाकर अशी साईडला चिरा पडत नाही की काही होत नाही आहे। व्यवस्थित मळून घ्यायचं उंडा बनवून पळपटावरती। दोन्ही हाताने मी व्यवस्थित थापून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, कुठं चिरलेली दिसत नाही तुम्हाला। तवा तापला, त्याच्यावर भाकर टाकली। दुसऱ्या भाकरीचं तयारीला पीठ मळायचं आणि तव्यावरती भाकर त्याला पाणी लावून पलटी करून घ्यायची। पलटी करून झाल्याच्या नंतर ती पाचतपर्यंत दुसऱ्या भाकरीची तयारी करायची। दुसरी भाकरीची तयारी करून झाली
बघू शकता दुसरी पण भाकर थापून घेतली. तोपर्यंत ह्या तव्यावरची पाचते ती पाचून झालेली आहे. आता ती मी दुसरी भाकर तव्यावरची टाकून दिली. तो तवा खाली घेऊन पहिली भाकर भाजून घेतली. पाहू शकता तुम्ही अशी टम्म फुगलेली भाकर आहे. पाहू शकता किती फुललेली भाकर आहे ती. दुसऱ्या भाकरीला पाणी लावून पलटून घेतलं. पाहू शकता तुम्ही कशी भाकर छान झालेली आहे. दुसरी पण भाकर तव्यावर काढून गॅसवर भाजून घेते. ती पण चांगली भाजलेली आहे. बघू शकता किती फुललेली आहे. आता एका ताटामध्ये मी डिशमध्ये कारलं तुम्ही पाहू शकता. त्याच्यावर कोथिंबीर टाकून मस्त अशी 2 कांदे, भाकर आणि पापड. माझ्यासारखी तुम्ही कारल्याची भाजी बनवून बघा. माझी अजिबात कडू झालेली नव्हती. तुम्ही पण बनवून पहा. लहान मुलांसकट खाऊ शकतात ही कारल्याची भाजी. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.